म्हटलं की नजरेसमोर येतो डीजेचा दणदणाट, त्यावर थिरकणारी तरुण पिढी। हे चित्र आता सर्रास विवाह सोहळ्यामध्ये पाहावयास मिळत आहे। अनेकदा तर नवरदेवापुढे डीजेच्या दणदणाटात नाचणारे तरुण एवढे बेभान होऊन जातात की अक्षरशः रस्त्यातच त्यांचा नगीना डान्स सुरू होतो। मात्र पाथर्डी तालुक्यातील कामतसिंघवे येथील वर चिरंजीव हरिभक्तपरायण कृष्णा उद्धव कराळे आणि पाथर्डी तालुक्यातील धामणगावची देवी येथील वधू चिरंजीवी सौभाग्यवती कांशिनी शुभांगी यांच्या विवाह सोहळ्यात कराळे आणि मरकड पाटील परिवाराने डीजेला बाय बाय करत टाळ मृदुंगाच्या गजरात वराची मिरवणूक काढत राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे। पाथर्डी तालुक्यातील कामतसिंघवे येथील वारकरी संप्रदायाची भगवी पताका तेवत ठेवणारे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कराळे हे महाराष्ट्रभर भजन कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोलाचे कार्य करत असतात। हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कराळे यांनी स्वतः नवरदेव असतानाही हातात माईक घेऊन भक्तिमय गायनाला सुरुवात करताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। त्यामुळे उपस्थित वऱ्हाडींना आपण नवरदेवाच्या मिरवणुकीत आहोत की पंढरपूरच्या दिंडीत आहोत हेच उमजेनासे झाले। डीजे ऐवजी टाळ फवाज म्हणजे लोकांना सांस्कृतिक मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आपण आपल्या हिंदू धर्माची ओळख पटावी कळावी या उद्देशाने आपण ही दिंडी मिरवणूक आयोजित केलेली आहे। नक्कीच डीजेच्या आवाजापेक्षा टाळ फवाजाचा आवाज खूपच सुंदर असेल। मी सर्व समाजाला एवढंच सांगेन की डीजेपेक्षा टाळ फवाजाचा आवाज कधीही सुंदर आणि पवित्र आणि पुण्यवान। रामकृष्ण हरी। पक्षी अंगणी माझ्या पतिराजचं टाळ पकवादातून आगमन होते त्याच मला आनंद वाटतो। टाळ पकवादाची मिरवणूक आली मला खूप आवडलं। अशी संस्कृती राहावी। मी सर्वांना आवाहन करते की साऱ्यांनी अशाच पद्धतीचं आगमन करावे। शेवटी मामाचीच केली दुल्हन हम ले जाएंगे अशा रंगीबिरंगी पोस्टर्सना आपल्या सजवलेल्या गाडीवर थारा न देता नवरदेव हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कराळे यांनी स्वतःच्या मिरवणुकीच्या गाडीवर विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्तीचे त्याचबरोबर वारकऱ्यांच्या विविध मूर्तींचा वापर करून गाडी सजवली होती। त्यामुळे ही सजवलेली गाडी पाहताना भले भले थक्क झाले।
वधूवरांना प्रवेशद्वारापासून विवाह मंचापर्यंत आणताना बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है या गीतांची जणू काही आपल्या कानांना सवय झाली आहे। मात्र हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कराळे यांच्या विवाह सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि फुगड्या खेळत वधूवरांचे विवाह मंचावर आगमन झाले। त्यामुळे उपस्थित वऱ्हाडींना आपण विवाह मंडपात आहोत की पंढरपूर तीर्थक्षेत्रात आहोत हेच उमजेनासे झाले। वधू पक्षांच्या त्यांच्या स्वतःचे ते माळकरी घराणं असल्यामुळे किंवा त्यांच्या वधू पक्षाची जी वधू आहे हिलासुद्धा महाराज नवरा असावा किंवा महाराजच असला पाहिजे किंवा महाराज हा शेतकरी बी आहे आणि महाराज बी आहे। संस्कृती आणि सगळ्या शेतीप्रधान देश असलेला आपला वधूलासुद्धा याची आवड होती म्हणून ते लग्न आज जमलेलं आहे। हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक नवरदेवाची जी आपण डीजेच्या माध्यमातून जी वरात किंवा काढतो किंवा मिरवणूक काढतो ही मिरवणूक त्या माध्यमातून न काढता हिंदू धर्माचा उंच वाढ व्हावा यासाठी मी आपली मुलाची वरात टाळपखाद आणि मृदुंगाच्या आणि गीताच्या माध्यमातून मी ती लोकाला आणि समाजाला किंवा आपल्या महाराष्ट्रातील जनतेला कळावी म्हणून मी त्यासाठी टाळपखाद आणि आपल्या हिंदू धर्माचं जे दैवत आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाने जे दिलेला जो अभ्यास आहे या अभ्यासाच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलला मी सांगत आहे का इथून पुढं महाराष्ट्रातल्या इतर आईवडिलांनी आपल्या मुलाला हेच संस्कार द्यावे की आपण डीजे न लावता इतर या संस्कृतीचा लाभ आपण महाराष्ट्राला दाखवून दिला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची ओळख आहे। डीजे सारख्या दंदनाताला फाटा देत टाळ मृदुंगाच्या गजरात वराची मिरवणूक काढत कामत सिंगवे येथील कराळे परिवार आणि धामणगावची देवी येथील अर्जुन मरकड यांचा परिवार यांनी समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे। जग पुढे चाललंय आणि याला फाटा देत या हरिनामाच्या गजरामध्ये जे कार्यक्रम आता सादर केलाय हा खूप चांगला उपक्रम आहे। येणाऱ्या पिढींना एक संदेश चांगला आहे हा असं वाटतंय मला। डीजेच्या आवाजाने कानाचे पडदे आणि बीपीचा आजार वगैरे असा याच्यापेक्षा हा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये जो कार्यक्रम झाला तो अतिशय छान झाला असं मला वाटतंय। याच्यामुळे तरुण पिढीला एक दिशा मिळेल असं वाटतंय मला। संस्कृती जतनासाठी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे हरिभक्त परायण कृष्णा महाराज कराळे यांनी स्वतःच्या लग्नात स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे। त्यामुळे सध्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची आदर्श विवाह सोहळ्याची पाथर्डी तालुक्यासह राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। धामणगावची देवी येथून कॅमेरामॅन सोहेल व तिसगावहून प्रतिनिधी कृष्णा लवंडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी।
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।